माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आपण 34 साईजमध्ये प्रिन्सेस ब्लाऊजची कटिंग करणार, तर स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सगळे माप सांगते. आपण हे अंगावर माप घेतले तर त्यानुसार आपण कशा पद्धतीने माप घ्यायचे. चला तर आपण सुरुवात करू. आता सगळ्यात अगोदर मी एकसारखी लाईन येण्यासाठी मी ही लाईन आखून घेतली. त्याच्यानंतर आपल्याला 13.5 उंचीचा ब्लाऊज लागतोय, तर आपण मग 14.5 वर एक पॉईंट देऊ. 14.5 वर पॉईंट दिल्याच्या नंतर 30 लाईन आपल्याला सरळ करून घ्यायची. कमी वेळामध्ये आपण ब्लाऊज कटिंग करू. आता 34 साईजचा ब्लाऊज आणि कंबर आहे 28, तर सगळ्यात अगोदर आपण कमरेचं माप पूर्ण करू. तर आपण कमरेचं माप जर बोललं 28 मध्ये आपण चौथा भाग काढायचा आहे. अशा पद्धतीने 14 आणि 7 हा चौथा भाग निघतो. सगळ्यात अगोदर आपण चौथा भाग काढला. नंतर आपण 1 इंच टक्ससाठी घेतला आणि 1.5 इंच आपले शिलाई मार्जिन घेतले. हे झालं आपलं कमरेचं माप. आता आपण शोल्डर कडे वळू. तर 34 साईजला शोल्डर घ्यायचे 5.25 इंच. 5.25 वर आपण एक मार्किंग केली. थोडंसं मी खाली पण 5.25 वरच एक मार्किंग करते, म्हणजे आपल्याला एकसारखी लाईन येण्यासाठी. एकदम परफेक्ट आपल्याला माप घ्यायचेत. त्याच्यानंतर आपण मोंड्यासाठी पण 5.25 घेऊ. 34 साईज मध्ये 30 लाईन आपल्याला सरळ पुढे घेऊन जायचंय. आता आपण समजा आता 34 साईज आहे बरोबर. 34 मध्ये लूज साठी आपण 1 इंच मिक्स केला, तर 35 आपल्याला, मग 35 चा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे. 1 इंच लूज जर केलं तर ब्लाऊज एकदम फिटिंगला बसतो. ज्या वेळेस तुम्ही अंगावर माप घेता तर त्यावेळेला 1 किंवा 2 इंच लूज करा, म्हणजे 2 इंच ऍड करा किंवा 1 इंच करा, मग त्याचा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे. आपण 1च इंच लूज केले आणि लुजिंगसाठी 1 इंच ठेवले. नंतर चौथा भाग येतो जवळजवळ 8.25 इंच, म्हणजे 9 ला 2 लाईन कमी. तर आपल्याला तेवढंच माप घ्यायचंय. त्याच्यानंतर आपण आवडीनुसार 1.5 ते 2 इंच शिलाई मार्जिन ठेवू शकतो. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता. 1.5 इंच पण चालते आणि 2 इंच पण चालते. आता मग हा 1 इंचाचा पॉईंट आपण सोडून द्यायचा आहे, म्हणजे जो आपण टक्सला घेतला त्याच्या पुढच्या लाईन पासून आपण लाईन आखून घ्यायची. आता कंपल्सरी आपण फिटिंगसाठी मोंड्यामध्ये बऱ्याच जणांना व्यवस्थित येत नाही, तर मग अर्धा इंच पाठीमागं आले आणि ही लाईन आपण याला जोडून घेतली. नंतर आपण ही लाईन सरळ आखून घेतली. 1 इंचावर एक पॉईंट दिला आणि 2.25 इंचावर एक पॉईंट दिला. आता हे अंतर आपल्याला चेक करायचं आहे किती आले. म्हणजे 4 इंचाला 2 लाईन कमी. तर हा पॉईंट आपण देऊन घेतला. त्याच्यानंतर आपल्याला जोडायचं जर ठरलं तर इथं मी एक पॉईंट खाली उतरते अशा पद्धतीने, आणि मग आपल्याला हा पॉईंट अशा पद्धतीने जोडून घ्यायचा आहे. परफेक्ट अशी कटिंग आणि फिटिंग सुंदर पद्धतीने येऊन जाते. आता आपण गळा घेऊया. तर आपल्याला गळा घ्यायचा आहे जवळजवळ 2.25 इंचाचा. 2.25 घ्या, 2.5 घ्या. ज्यांना ब्रॉड गळा लागतोय त्यांनी 2.5 घेतला तरी चालते. पुढचा गळा मी कितीचा घेणार, 6.5 इंचाचा. आणि नंतर मग याला गोलगळा आपल्याला देऊन घ्यायचा आहे. हाताने जरी दिला तर काहीच हरकत नाही. जर गळा उतरत असेल तर नॉर्मल गळ्याच्या बाजूने आपल्याला 2 लाईन एवढं खाली उतरायचं, म्हणजे आपण फिटिंगच्या वेळेला किंवा ज्यावेळेस आपण गळ्याला पट्टी जोडतो तर त्यावेळेला जर टिप मारली तरी गळा आपला एकदम परफेक्ट येऊन जातो. आता त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं, ज्यावेळेस आपण टक्स घेतो तर त्यासाठी आपण काय करणार, टक्स रुंदी आपल्याला किती घ्यायची, म्हणजे इथपासून इथपर्यंत टक्स रुंदी आपल्याला 4.25 इंच घ्यायचे. बरोबर 4.25 वर मी इथे एक पॉईंट देते आणि आपला टक्स पॉईंट पण आपल्याला 10 इंचावर 10.5 इंचावर आला पाहिजे. आणि इथं मग आपण 4 इंचावर घेऊ. पाहू शकतात एकदम कमी वेळामध्ये आपण प्रिन्सेस ब्लाऊजची एकदम परफेक्ट अशी कटिंग करणार. आता चेस्टनुसार आपल्याला टक्सला पॉईंट द्यावा लागतो. तर आता 34 साईजचा ब्लाऊज आहे, तर आपण 2 इंचाचाच हा पॉईंट देऊ. पाहू शकतात 2 इंचाचा पॉईंट दिल्याच्या नंतर आपण आता हा तर आपला 1 इंच आपण जी मार्जिन घेतली होती टक्ससाठी पाठीमागच्या ती आली.
आणि त्याच्यानंतर आपण पुढं 1 इंच जरी वाढवलं तरी पण आपला टक्स हा एकदम परफेक्ट येऊन जाईल. इथं आपण अर्धा इंच घेऊ का ज्या वेळेस आपण हा टक्स जोडतो, जसं की मी तुम्हाला दाखवते. अशा पद्धतीने थोडासा खाली जरी गेला तर काही हरकत नाही, फक्त फ्रंटसाठी खाली आपल्याला आकार द्यायचा आहे. आकार देताना व्यवस्थित आकार द्या. अशा पद्धतीने याला आकार द्यायचा आहे. आता आपण आकार देऊन झाल्याच्या नंतर ही लाईन आपण याला कव्हर करून घेऊ. प्रिन्सेस ब्लाऊजच्या भरपूर साऱ्या पद्धती आहेत, जे तुम्हाला छान वाटेल ते तुम्ही कटिंग केली तरी चालेल. 34 साईजचा ब्लाऊज एकदम परफेक्ट याची आता आपण आखून झाले. आता आपल्याला काय करायचं आहे, अर्धा इंच किंवा पाऊण इंच आपण खालच्या साईडला एक्स्ट्रा घेतलं होतं. कंपल्सरी ज्यावेळेस आपण प्रिन्सेस ब्लाऊज शिवतो त्यावेळेस आपल्याला एक्स्ट्रा हे घ्यावंच लागतं. तर मग मी ही लाईन इथं जोडून घेतली आणि ही लाईन आपण इथं जोडून घेतली. काय होतं, ज्यावेळेस आपण प्रिन्सेस ब्लाऊज कट केल्याच्या नंतर शिवतो तर आकारामुळं हा भाग कमी पडायला नको, म्हणून मग आपण इथं एक्स्ट्रा घेतो. तर आता आपण याची कटिंग करू. आपण डबल फोल्डमध्ये पेपर घेतलेला. आता पाठीमागचा भाग आणि पुढचा भाग आपण एक सोबत कट करू. मग पाठीमागच्या भागात आपल्याला काय कमी करायचं आहे किंवा काय जास्त घ्यायचं आहे हे मी तुम्हाला चालूमध्ये सांगते. तर व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आपण आता याच्यामध्ये 2 भाग करून घेऊ. जो आपला पाठीचा भाग. आता जर हा डबल पेपर घेतला तर पॅटर्न जसं मी आत्ता खोललाय त्या पद्धतीने होऊन जातं, पण मग मी डबल पेपर घेऊन समोरचा पार्ट आणि पाठीमागचा हे दोन्ही एक सोबत कट केलेत. त्याच्यामुळं आपण अशी घडी घेतलेली का बऱ्याच जणांना लक्षात येऊन जातं. अशा पद्धतीनेच आपल्याला प्रिन्सेस ब्लाऊजची कटिंग करायची. खूप सुंदर ब्लाऊज हा फिटिंगला बसतो. आता पाठीच्या भागामध्ये आपल्याला काय कमी करायचं आणि काय जास्त ठेवायचं ह्या गोष्टी मी तुम्हाला नक्कीच सांगते. हा झाला आपला फ्रंटचा भाग एकदम परफेक्ट असा. तर आता आपण पाठीमध्ये काय कमी केलं पाहिजे हे सांगते. सगळ्यात अगोदर म्हणजे उंचीमध्ये आपण उंची 14.5 घेतलेली, तो उरलेला भाग आपल्याला पूर्ण हा कव्हर करायचा आहे, म्हणजे आपल्याला कट करून टाकायचा आहे. जो आपण एक्स्ट्रा घेतलेला प्रिन्सेस कटसाठी तर त्याचं पाठीमागच्या भागामध्ये म्हणजे ते कपडा लागणारच नाही, तर तो आपण काढून टाकू. अगोदर पेपर कटिंग करा जे नवीन आहेत आणि त्यांनी नंतर मग ब्लाऊज पिसावर ठेवा. आता नंतर आपण प्रिन्सेसचा जो टक्स वाढवलेला 1 इंच, तर आपण हा 1 इंच याच्यामध्ये घेतला आहे. तर एवढं आपल्याला हे काढून टाकायचं आहे. पद्धत वेगवेगळी आहे बऱ्याच पॅटर्नची, तर मग तुम्हाला कोणता सोपा वाटते ते कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. आपलं यूट्यूब चॅनल आहे ब्लाऊज फिनिशिंग या नावाने आणि फेसबुक चॅनल आहे वंदना गायकवाड नावाने. दोन्ही चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा, म्हणजे येणारं नोटिफिकेशन नक्की तुमच्यापर्यंत येईल. आता याला फक्त आपल्याला काय करायचं आहे, गळा द्यायचा आहे. आता गळा आपण किती घेतला त्यानुसारच आपल्याला गळा घ्यायचा आहे. नाही तुम्हाला जर समजलं गळा कसा घ्यायचा आहे तर हा समोरचा भाग आपण इथं ठेवणार. नंतर मग आपण याला हा पॉईंट द्यायचा. नंतर मग गळा उंची तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. याच्यामध्ये वेगवेगळे गळा डिझाईन जरी तुम्ही टाकले तरी देऊ शकतात. आपलं माप फक्त माप कोणते कसे घ्यायचे मी ते तुम्हाला सांगते आणि बाकी तुम्हाला बदल काय करायचा आहे. उंचीमध्ये बदल होऊ शकतो, बाहीमध्ये बदल होऊ शकतो. असं आपण याला आकार देऊ आणि हा आपल्याला कट करायचा आहे. अशा पद्धतीने आपला पूर्ण ब्लाऊज हा कटिंग झाला. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब.